वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। ग्रंथाच्या समाप्तीकडे आपण चाललेलो आहे। कुंदकुंद आचार्यांची एक गाथा आणि अमृतचंद्र आचार्यांचे कलश तर बरेच आहे, पण या अंतिम कलश या ठिकाणी आपण बघतो आहे। आणि संपूर्ण जिनागमाचं सार आमचा शुद्ध आत्मा हा आचार्यांना या ठिकाणी अभिप्रेत आहे। शुद्ध आत्म्याचा अनुभव हा या ग्रंथाचा मूळ प्रतिपाद्य विषय आहे। म्हणजे त्रिकाली पारिणामिक भाव दाखविणं की ज्यापासून आम्हाला शुद्ध आत्म्याची प्राप्ती होऊ शकते, ज्याचं अवलंबन घेतल्याने आम्ही शुद्धता मिळवू शकतो, तो आत्मा दाखविणं हा या ग्रंथाचा मूळ उद्देश राहिलेला आहे। आणि यावर आता अमृतचंद्र आचार्य कलश ठेवत आहे 245 नंबरचा कलश। काल आपण बघितलं की आचार्य सांगत आहे की चर्चा आता पुरे झाली। आता या चर्चेच्या माध्यमातून जो मी तुम्हाला शुद्ध आत्मा दाखविला, या तुम्ही आत्मतत्वामध्ये लीन रहा। अशा प्रकारे तो आत्मा तुमच्यासाठी उपादेय आहे ही भूमिका कालाचार्यांनी स्पष्ट केली। आणि आता कलश ठेवत आहे 245 नंबरचा। इदमेकं जगच्चक्षुः अक्षयं याति पूर्णताम् विज्ञान घनमानंदमयमध्यक्षतां नयत्। आनंदमय विज्ञान घन आत्म्यास म्हणजे शुद्ध परमात्म्याला, समय साराला म्हणजे शुद्ध आत्म्याला प्रत्यक्ष करणारा हा असा जगातील जीवांना एकमात्र अक्षय अद्वितीय चक्षु असा हा ग्रंथ पूर्णतेला प्राप्त होतो। म्हणजे हा या ग्रंथाला या ठिकाणी अक्षय अद्वितीय चक्षु अशा शब्दात संबोधन केलेलं आहे की हा ग्रंथ एकमेव असा चक्षु आहे की ज्याच्या माध्यमातून शुद्ध आत्मा प्रत्यक्षामध्ये दाखविला गेलेला आहे। म्हणजे आचार्यांची जी पहिल्यांदा त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती ती कोणती? हित्तम एयत्त विहत्तम अप्पाणम दाये हो। तो एकत्व विभक्त आत्मा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आचार्य या ठिकाणी सांगतात की इतक्या समयसारच्या या ग्रंथांच्या माध्यमातून हा आत्मा मी तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखविलेला आहे। आणि असा प्रत्यक्ष दाखविणारा हा ग्रंथ म्हणजे अक्षय अद्वितीय चक्षु स्वरूप असा हा समय प्राभृत किंवा समयसार हा ग्रंथ या ठिकाणी पूर्णत्वाला पोचला आहे। हा समयसार ग्रंथ वचनरूप तसेच ज्ञानरूप दोनही प्रकारे नेत्रास समान आहे। कारण वचनांच्या माध्यमातूनही आणि ज्ञानाच्या माध्यमातूनही त्यांनी आम्हाला शुद्ध आत्मा दाखविलेला आहे। कारण की नेत्र ज्याप्रमाणे घटपटादिकांना प्रत्यक्ष दाखवितो, त्याप्रमाणे हाही शुद्ध आत्म्याच्या स्वरूपाला प्रत्यक्ष अनुभव गोचर दाखवितो। हा वस्तुतत्वाचा प्ररूपक असा अध्यात्म ग्रंथ आहे। काल मी बघितलं की समयसार, प्रवचनसार, नियमसार आदी जी ग्रंथ आहे ही अध्यात्म ग्रंथ म्हटल्या जातात। अध्यात्म ग्रंथाचा उद्देश आत्मतत्वाला मुख्य करणं आणि आत्म्याचं स्वरूप प्रतिपादन करणं हे आहे। परंतु काल दुसऱ्याही तऱ्हेने मी सांगितलं होतं
की कोणताही ग्रंथ हा वचनामध्ये निबद्ध आहे. आचार्यांना वचनांना दाखवायचं नाहीये, वचनाच्या माध्यमातून त्यांना तो वाच्यभूत पदार्थ दाखवायचा आहे. आणि त्या पदार्थाचं जर आम्ही ग्रहण करू शकलो, तो पदार्थ जर आमच्या ज्ञानाचा विषय बनला, तरच आम्ही अनुभूतीमध्ये रममाण होऊ शकतो. आणि जर आम्ही अनुभूतीमध्ये रममाण झालो, तर त्यासाठी ग्रंथ हा आध्यात्मिक ग्रंथ म्हटला जातो. जर त्यामध्ये आम्ही अनुभूत झालो नाही, आम्हाला ती अनुभूती आली नाही, तर आमच्यासाठी हा ग्रंथ अध्यात्म ग्रंथ म्हटल्या जाणार नाही. म्हणून ही भूमिका आम्ही समजून घ्यायची आहे की या शब्दांच्या माध्यमातून आचार्यांना जे अभिप्रेत आहे की तुम्हाला शुद्ध आत्म्याची प्रतीती आली पाहिजे. ही प्रतीती जर आम्ही करू शकलो, तर आमचं समयसार वाचन, अध्ययन, अध्यापन हे सफल आहे. आणि असा हा अध्यात्म ग्रंथ म्हटल्या जातो. हा ज्ञान मात्र तत्व स्वसंवेदन ज्ञानगम्य विज्ञान घन आनंद स्वरूप आत्म्याचे दर्शन करून देण्यास समर्थ आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून हा जो आनंद स्वरूप आत्मा आहे, विज्ञान घन स्वरूप आहे, घन म्हणजे भरीव आहे, आणि ज्ञान गम्य आहे, ज्ञानाने जाणण्या योग्य आहे, असा हा आत्मा, आत्म्याचं दर्शन करून देण्यास हे शब्द पुरेसे आहे. म्हणजे एखाद्या वेळेला एखादा शब्द जरी आमच्या अंतरंगामध्ये भिडला, त्यांनी स्पर्श केला, आणि त्या शब्दांची महती आम्हाला कळून येते की तो आम्ही अनुभव घेतल्याशिवाय राहत नाही. एखादा शब्द जर आम्हाला अंतःकरणामध्ये रुतला, भिडला, आणि असे भिडायला पाहिजे आम्हाला शब्द, तेव्हा कुठे आम्ही अनुभूतीच्या प्रांतात जाणार आहोत. जे आत्मदर्शन झाले की केवल ज्ञानाची प्राप्ती होते. आणि म्हणून जगतातील जीवांना आत्मदर्शन करविण्यासाठी हा ग्रंथ एकमेव अद्वितीय चक्षु आहे, नेत्र आहे. जगत चक्षु आनंदमय ज्ञान चेतनाभास निर्विकल्प सासुत सुधीर कीजे अनुभवतात. निर्विकल्प आणि शाश्वत स्थिर रूपाचा अनुभव करा. अचल अखंडित ज्ञानमय पूर्ण वीत ममत्व, हा अचल अखंडित असा ज्ञानमय पूर्ण आहे, आणि वीत ममत्व आणि ममत्व याच्या जीवनातून नाही. ज्ञान गम्य बाधारहित सो है आत्मतत्व, सर्व विशुद्धी द्वार यह कहो प्रगट शिवपंथ. या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराच्या बाबतीमधून प्रत्यक्षामध्ये शिवपंथ मोक्ष मार्ग दाखविला गेला आहे. कुंद कुंद मुनिराजकृत पूर्ण भयो ग्रंथ. आणि कुंद कुंद मुनिराजांनी जो संकल्प केला होता ग्रंथ रचनेचा, हा संकल्प आता त्यांचा पूर्ण झाला, त्यांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला पोहोचली. याप्रमाणे हा साक्षात मुक्तीचा मार्ग, सर्व विशुद्धी द्वार असं म्हटलेलं आहे. आणि या कलशात हे सांगितलेले आहे की आत्म्याची दोन विशेषणं ठेवली, एक आनंद घन आणि दुसरं विज्ञान घन. याचा अर्थ समयसार ग्रंथाचा वाच्य किंवा आत्मा हा ज्ञानपुंज आणि आनंदमय आहे. या आपल्या आनंदमय विज्ञान घन आत्म्याचे श्रुतज्ञानाने प्रत्यक्ष वेदन करणं, स्वसंवेदन करणं हाच प्रत्येकाचा धर्म आहे. ज्याप्रमाणे आत्मा लोकालोकाला जाणणारा आणि पाहणारा अद्वितीय चक्षु आहे, त्याप्रमाणे लोकालोकाला जाणणारे आणि पाहणारे हे शास्त्र पण जगत चक्षु आहे. ज्याप्रमाणे आत्मा अक्षय आहे, त्याप्रमाणे अक्षय आत्म्याला सांगणारं हे परमागम सुद्धा अक्षय आहे. परमेश्वराची वाणी प्रवाहरूप अक्षय आहे, आणि जो ज्ञानानंद शुद्ध तत्वाचे प्रतीती करून त्या स्थिर होईल, त्याला देखील
परमात्म पदाची प्राप्ती निश्चितपणे होईल. आचार्यांनी जे काही सुरुवातीचे कलश ठेवलेले होते किंवा सुरुवातीच्या गाथा सांगितलेल्या होत्या की तू 6 महिनेपर्यंत शरीराला शेजारी समजून बघ आणि तुला आत्मप्रतीती येते की नाही. आचार्यांनी गॅरंटी घेतली होती की तुला आत्मप्रतीती येणार आहे. आणि ग्रंथ समाप्तीच्या वेळेला सांगत आहे की असा हा मी ज्ञानानंद आनंद घन असा आत्मा तुमच्या समोर शब्दांच्या माध्यमातून प्रत्यक्ष दाखविलेला आहे. प्रत्यक्ष दाखविलेला आहे म्हणजे म्हणजे आमच्या मनपटलावर तो आत्मा अभिभूत झालेला आहे. कॅनव्हासवर त्याची छबी जणू काही पूर्ण रेखाटल्या गेलेली आहे. आणि असा हा आत्मा अक्षय स्वरूप आहे हे सांगणार शास्त्र देखील परमागम सुद्धा अक्षय रूप आहे. म्हणजे याचा देखील क्षय होणार नाही, कारण शुद्धात्मा अनादी कालापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे. शब्द मिटू शकतात, पण शब्दांच्या माध्यमातून जो आत्मा दाखविला गेलेला आहे तो आत्मा मात्र असा अजर अमर अक्षय स्वरूपी आहे. आणि ही जी परमात्म पदाची ज्याला त्या माध्यमातून प्राप्ती होईल ती देखील अक्षय स्वरूप आनंद स्वरूप विज्ञान घन तेजपुंज अशी राहणार आहे. सुरुवातीला तर आम्हाला अवलंबन घ्यावं लागणार आहे भावश्रुत ज्ञानाचं, स्वसंवेदन ज्ञानाचं. आणि त्याहीसाठी मती किंवा श्रुत ज्ञानावरण कर्माचा तशा प्रकारचा विशिष्ट क्षयोक्षम स्वसंवेदन प्रत्यक्षासाठी होणारा क्षयोक्षम असावा लागणार आहे. यांनी आमच्या आत्मतत्वाला आम्हाला जाणायचं आहे आणि हेच आमच्या जीवनामधलं प्राप्त तत्व आहे. याची जर आम्हाला उपलब्धी झाली तर हा ग्रंथ आमच्यासाठी एक प्रकारे कोणता ठरला? अध्यात्म ग्रंथ ठरला. आणि आम्ही वाचले, शब्द वाचले आणि शब्दांच्या अर्थामध्ये आम्ही उतरलो नाही, चिंब भिजलो नाही. त्या ठिकाणी आचार्यांनी दाखविले तशा प्रकारचं आमचं मनपटलावर एकत्व विभक्त आत्माच आमचा साकार आम्ही करू शकलो नाही. तर अजूनही आम्हाला याचे पारायण करून तो आत्मा आम्हाला बघावा लागेल आणि तो दिसणार आहे ही निश्चित आहे. कारण हे आचार्यांचे शब्द आहे, अनुभूत शब्द आहे. आणि जेव्हा अनुभवाची जोड असते त्यावेळेला खात्री असणारच आहे. अशा तऱ्हेने ही या अधिकाराची गाथा या ठिकाणी सांगितली. आणि आता आचार्य अमृत कुंदकुंदांचा 415 नंबरची गाथा या ठिकाणी सांगत आहे. जो समय पाहुडमिनम पढिदूनय अत्ततच्चदोर्णादुम अत्थेठाहिदी चेदा सोहो हिदी उत्तमम सौखम. कुंदकुंद आचार्यांनी हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे आणि या ग्रंथाच्या महिम्याच्या रूपाने त्यांच्या अभ्यास इत्यादिकाचं फल सांगून ग्रंथाची समाप्ती करतात. जो चेदयिता आत्मा हे समय प्राभृशास्त्र पठण करून आणि अर्थ आणि तत्वरूपाने जाणून त्याच्या अर्थामध्ये स्थिर होईल, शब्दामध्ये स्थिर होईल असं आचार्यांना म्हणायचं नाही. पठन करायचंय म्हणजे त्याचा गाभा आम्हाला जीवनात धरायचा आहे. आणि त्या अशा वाच्यभूत आत्मतत्वामध्ये जो स्थिर होईल, अर्थ म्हणजे पदार्थ, पदार्थ म्हणजे या ठिकाणी आत्मा, आणि जो असा त्या आत्म्यामध्ये स्थिर होईल तो उत्कृष्ट सुख स्वरूप होईल. समय सारभूत भगवान परमात्मा विश्वातील सर्व अर्थांचा प्रकाशक असल्यामुळे विश्व समय म्हटल्या जातो. समय सारभूत भगवान आत्मा परमात्मा आणि हा प्रत्येकाचा आत्मा अशा तऱ्हेने
शक्ती रूपाने परमात्म स्वरूपच आहे, भगवत स्वरूपच आहे, असा हा सर्व अर्थाचा प्रकाशक असल्यामुळे विश्व समय म्हटल्या जातो. परमात्म्याचा प्रकाशक असल्यामुळे हे समय प्राभृशास्त्र शब्द ब्रह्माप्रमाणे आहे. म्हणजे परमात्म तत्व या ठिकाणी दाखविल्या गेलेला आहे, शुद्ध आत्मा या ठिकाणी दाखविलेला आहे. म्हणजे शुद्ध आत्म्याचा हा प्रकाशक आहे. शुद्ध आत्मा या शब्दांच्या माध्यमातून आचार्यांनी उजागर करून सांगितलेला आहे. त्यामुळे हे समय प्राभृत उपहार भेट स्वरूप आम्हाला दिलेले हे शास्त्र शब्द ब्रह्माप्रमाणे. शब्द ब्रह्म त्या ठिकाणी त्याला म्हणायचं की ज्या शब्दांनी आत्मा दर्शविल्या जातो त्याला शब्द ब्रह्म म्हटल्या जातात. तसा हा शब्द ब्रह्माप्रमाणे आहे. जो भव्य जीव अशा या समय प्राभृत शास्त्राचं पठण करून संपूर्ण विश्वातील पदार्थांना प्रकाशित करण्यास समर्थ अशा परमार्थभूत चैतन्य प्रकाशमय आत्म्याचा निश्चय करतो. म्हणजे आधीच आम्हाला हा ग्रंथ पठण करण्याची प्रेरणा आचार्यांनी दिलेली आहे. आम्हाला हा ग्रंथ वाचावा लागेल, त्याच्या शब्दाचा आम्हाला अर्थ प्रतिशब्द माहिती करून घ्यावा लागेल. आणि या शास्त्राचं आम्हाला कार्य हे असणार आहे की वस्तू तत्व दाखविणं. जगामध्ये 6 द्रव्य कशा रीतीने स्वतंत्र रीतीने आहे, एकमेकांचा करता नाही, प्रत्येकाचा उत्पाद व्यय द्रव्य प्रत्येकामध्ये स्वतंत्र रीतीने सुरू आहे. जे त्यांनी प्रथमतः समय शब्दाची 7 तऱ्हेनी वैशिष्ट्य दाखविली, त्या सगळ्या वैशिष्ट्यांवरून आम्हाला वस्तुतत्व पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. एका क्षेत्रावर सर्व द्रव्य राहत असताना देखील एकमेकांना ते स्पर्श देखील करत नाही, अशी ही विलक्षण वस्तू व्यवस्था सर्वप्रथम आम्हाला जाणून वस्तू व्यवस्थेला योग्य रीतीने अंतःकरणात स्वीकारायचं आहे. म्हणून वस्तुतत्व विश्वातील पदार्थांना प्रकाशित करण्यास समर्थ अशा परमार्थभूत चैतन्य प्रकाशमय आत्म्याचा निश्चय करतो. सर्व द्रव्यांचं आम्ही स्वरूप समजलो. जाणण्याच्या कक्षेपर्यंत तर आम्ही सर्व द्रव्यांना जाणलं, पण उपादेय काय? आमचा आत्मा आमच्यासाठी परमार्थभूत आहे, तो मला ग्रहण करायचा आहे, तो माझ्यासाठी उपादेय आहे, हा पहिल्यांदा निर्णय आम्ही केला. दिसणारं जे जगत आहे, दृश्यमान जगत जे आहे ते पुद्गलमय आहे, याचा आणि माझा यत्किंचित देखील संबंध नाही. परमाणू एवढं परद्रव्य देखील माझं जीवनात होऊ शकत नाही, हा अकाट्य विश्वास या आगमाला वाचून, अध्यात्म ग्रंथाला वाचून जीवनाचा निर्माण करायचा आहे. आणि असं हे भेदविज्ञान करायचं आहे. आपल्या आत्म्याचा निश्चय केला आणि त्यास अर्थ आणि तत्व या दोन्ही प्रकारे जाणून, अर्थ म्हणजे नेमकं काय दाखवायचं ते, आणि तत्व म्हणजे काय त्याच्या माध्यमातून आम्हाला तेच ग्रहण करायचं, अर्थ आणि तत्व. म्हणून तत्वार्थ नुसतं तत्व नाही किंवा नुसतं अर्थ नाही. उदाहरण पहा, तत्वार्थासाठी एखादी व्यक्ती तहानलेली आहे आणि ती म्हणते की मला पिण्यासाठी पेला हवा आहे. समोरच्या व्यक्तीने तिची आज्ञा मांडली, घरात शोधाशोध केली, पेला सापडला नाही. आणि पेला सापडला नाही तर ती तशीच वापस आली आणि पेला नाही हे सांगितलं. वास्तविक जर तिला तत्वाचा बोध झाला असता तर पेला नाही तर नाही, पण पेल्याला जी सबस्टिट्यूट देऊ शकत होतो, दुसरा पर्याय देऊ शकत होतो, अशी वाटी आणली असती, छोटी गंजोली आणली असती, काही पण तिने आणलं असतं, तिला तत्व समजलं असतं तर. परंतु ते समजलं नाही आणि म्हणून ती काहीही न आणता वापस आली. आणि अर्थ समजण्यासाठी एखाद्या वेळेला आम्ही चाललेलो आहे
आणि चाललेलो असताना आम्हाला एखाद्याच्या गाण्यांची रुची आहे किंवा एखाद्या व्यक्तीची प्रवचन ऐकतात आणि नेमकं आमच्या समोरून ती व्यक्ती जाते, पण आम्हाला ते तत्व आकलित झालेलं आहे. आम्हाला ते गाणं किंवा प्रवचन हे तर आवडत आहे, आम्ही त्याचे फॅन पण आहोत, पण नेमका अर्थ काय आहे हे आम्हाला ज्ञात नाही. म्हणून त्या व्यक्तीला आपण काहीही संबोधन करू शकलो नाही, तिच्याशी वार्तालाप करू शकलो नाही. म्हणून आम्हाला तत्व पण ज्ञात पाहिजे आणि अर्थ पण ज्ञात पाहिजे. दोन्ही याला जाणून त्यांच्यात अर्थभूत एक पूर्ण विज्ञान घन परब्रह्मामध्ये, परमात्म्यामध्ये सर्व प्रकारे स्थिर होईल. इथे निश्चयाने लावायचा असेल तत्वार्थ शब्दाचा अर्थ, तर आम्हाला तोचपणा अभिप्रेत असलेला सारभूत असं शोधता आलं पाहिजे आणि त्याचा पदार्थ नेमका काय आहे तोही आम्हाला शोधता आला पाहिजे, तर तत्वार्थ हे पूर्ण होणार आहे. म्हणून तत्व आणि अर्थ, पदार्थ दोन्हीलाही यथार्थभूत समजून, म्हणजे वाच्य काय आहे हेही समजलं पाहिजे आणि त्याचं ग्रहण आम्हाला काय करायचं, प्रयोजनीय काय आहे तेही आम्हाला कळलं पाहिजे. अशा अर्थभूत एक पूर्ण विज्ञान गण परब्रह्मामध्ये, परमात्म्यामध्ये सर्व प्रकारे स्थिर होईल, तोच पुरुष स्वयमेव उत्तम अनाकुलत्व लक्षण रूप सुखमय होऊन जाईल. आचार्यांना सांगायचं आहे की आतापर्यंत आम्ही 415 गाथांमध्ये असाच हा समयसारमय आत्मा दाखविलेला आहे आणि तुम्ही आता तुमचं कर्तव्य हे आहे की या शब्दांच्या माध्यमातून जे तत्व आणि अर्थ दर्शविल्या गेलेला आहे त्याचा तुम्ही योग्य निर्णय करा आणि योग्य निर्णय केल्यानंतर या आत्मतत्वामध्ये स्वतःच्या विज्ञान गण आनंद स्वभावी अशा आत्मतत्वामध्ये, परब्रह्मामध्ये, परमात्म्यामध्ये सर्व प्रकारे स्थिर व्हा. असा जर स्थिर तू होशील तर तुला आम्ही जे सांगितलं असं अनाकुल स्वरूप, अनाकुल सुख स्वरूप असा तू स्वयं होऊन जाशील. ते सुख तत्काळ उदयरूप प्रगट होणाऱ्या एक चैतन्य रसाने परिपूर्ण आपल्या स्वभावामध्ये चांगल्या तऱ्हेने स्थित आणि निराकुल असल्यामुळे परमानंद या शब्दाचे वाच्यभूत आहे. जे आम्ही म्हणतो की इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की तो आमच्या शब्दातूनही आम्हाला व्यक्त करता येत नाही. आमच्या हृदयामध्ये तो पूर्ण भरून व्यापलेला आहे. आमच्या पोटात देखील तो आनंद जणू मावत नाही. असा ज्या ठिकाणी आनंद आहे तो आनंद म्हणजे हा परमानंद आहे. असा हा परमानंद कधी प्राप्त होणार आहे तर हे जे अनाकुल स्वभाव आहे हे सुख ज्या वेळेला प्रगट होईल, चैतन्यानी परिपूर्ण हा आपल्या स्वरूपात, सगळं समयसार ग्रंथ जो आहे हा स्वतःसाठी आहे. याच्यामध्ये शब्द जरी आम्ही दुसऱ्यांसाठी वापरत असू किंवा संबोधनार्थ असले तरी हे संबोधन देखील स्वयं आत्मसंबोधन आहे. जसं छडाला मध्ये प्रत्येक ढालीमध्ये दौल समज सुन चेत सयाने, म्हणजे दौलतरामजींनी संबोधन कुणासाठी केलं, लिहिलं कुणासाठी, स्वांत सुखाय, स्वतःच्या आत्मिक सुखासाठी. काहीही जर आम्हाला असं असेल तर त्याची परिणती आत्मसुख, स्वांत सुख हे पहिल्यांदा महत्वाचं आहे. आणि अशा या स्वभावामध्ये अशा स्थिर होईल आणि निराकुल असल्यामुळे हे सुख कसं आहे तर हे सुख असं आहे की बस मला हेच हवं होतं, यापेक्षा मला दुसरं काहीही नको होतं. अशी जिथे परिपूर्णतेची, तृप्तीची भावना आहे की मला हे मिळालं, बस माझ्या जीवनात हेच मी शोधत होते.
दुसरं मला कुठलंही काहीही नको होतं. असं हे निराकुल सुख, जिथं आकुलता नाही, की एक भोगत असताना दुसरं भोगायची इच्छा नाही, आत्यंतिक तृप्ती. आणि ही तृप्ती कशी आहे, तर अतिंद्रिय तृप्ती आहे. इंद्रियजन्य तृप्तीत परत काहीतरी डिमांड आहे, पण ही अतिंद्रिय तृप्ती अशी आहे की त्या ठिकाणी आता इच्छाच विराम पावलेले आहे. जिथे इच्छा विराम पावतील ती आहे परमानंदाची सीमा. आणि असा हा परमानंद या शब्दाचा हा वाच्यभूत आहे. म्हणजे परमानंद या शब्दाने तो सांगितल्या गेलेला आहे. सांगितल्या गेला शब्दांनी, पण आनंद शब्दांनी व्यक्त करता येत नाही. कोणतीही गोष्ट आम्ही वर्णन करतो. आम्ही एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी गेलो, आम्ही वर्णन करतो शब्दांनी, पण शब्दांनी आम्हाला ती जी अनुभूती तिथे प्रत्यक्षात जाऊन येणार आहे, जी काही अनुभूत आम्ही करू, तो अनुभव हा आम्ही सांगू शकत नाही. कोणताच अनुभव आम्ही कथन करू शकत नाही. आमचं डोकं दुखतं आहे, आम्ही सांगतो आहे की डोकं दुखत आहे, पण तो जो दुखण्याचा अनुभव, तो अनुभव आम्ही कुणाशीही शेअर करू शकत नाही. तो स्वयंचा आहे, स्वयंच त्या ठिकाणी भोगायचा आहे. तसा हा परमानंद आचार्य सांगत आहे की तुला परमानंद होईल, पण त्यांना जो विलक्षण असा निराकुल स्वभावाचा आनंद आला, तो आनंद जरी ते शब्दामध्ये सांगत असले तरी देखील तो शब्दाच्या अतीत असणार आहे. आम्हाला देखील ग्रंथ वाचून जो ज्ञानाचा आनंद येईल, हाही आनंद असाच परमानंद स्वभावाचा असणार आहे. या शास्त्राचं नाव समय प्राभृत आहे. पदार्थ आणि आत्मा दोहोंनाही समय म्हणतात. आम्ही पहिल्यांदा समयसारच्या सुरुवातीच्या गाथांची टीका वाचत असताना याला आम्ही बघितलेलं आहे की समय या शब्दाच्या माध्यमातून त्याचा सर्व पदार्थ हाही अर्थ होतो आणि समय याचा आत्मा देखील अर्थ होतो. हे शास्त्र त्याचे निरूपण करणारे आहे. जो आत्मा विश्वातील यच्चयाव सर्व पदार्थांना प्रकाशित करणारा आहे. कारण आत्मा कसा आहे, तर अखिल विश्वाचा न्यायक आहे. न्यायक आहे, जाणणारा आहे, म्हणजेच प्रकाशित करणारा आहे. त्याचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. जो सर्व पदार्थांचा निरूपक आहे त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. म्हणजे ज्या शब्दांच्या माध्यमातून आत्मा दाखविल्या गेलेला आहे, ते शब्द देखील शब्द ब्रह्म रूपाने म्हटल्या जातात. सर्व पदार्थांना जाणण्यास समर्थ असा आत्म्याचा निरूपक असल्यामुळे हा ग्रंथही शब्द ब्रह्म सदृश म्हटला पाहिजे. कारण आत्म्यालाही दाखवतो आणि सर्व द्रव्यांनाही दाखवितो. म्हणजे परिपूर्ण वस्तू व्यवस्थेला हा ग्रंथ दाखविणारा आहे. म्हणून हा ग्रंथ देखील शब्द ब्रह्ममय किंवा सदृश आहे. शब्द ब्रह्म म्हणजे द्वादशांग शास्त्र. त्याची उपमा याही ग्रंथास देतात. हे शब्द ब्रह्म परमब्रह्मास, परमात्म्यास साक्षात दाखवितात. जो या शास्त्राचं अध्ययन करून त्याच्या वास्तविक अर्थामध्ये स्थिर रूपाने लीन होईल, तो परब्रह्म प्राप्त करेल. म्हणजे आचार्यांना शब्दांच्या माध्यमातून दाखविला गेलेला आत्मा आम्हाला ग्रहण करायचा आहे. जसं बालकाला उंगलीच्या माध्यमातून म्हणजे बोटाच्या माध्यमातून चंद्रमा दाखविल्या जातो, तर त्याला जसा चंद्रमाकडे पाहायचं आहे, त्याप्रमाणे यशांनी देखील आत्मा दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला त्या आत्म्याकडे बघायचंय, शब्दांना गौणत्व द्यायचं आहे.
आणि अशा तऱ्हेने या या शास्त्राचं अध्ययन करून त्याच्या वास्तविक अर्थामध्ये स्थिर रूपाने जो लीन होईल तो परब्रह्म प्राप्त करील. त्यानेच परमानंद स्वरूप आत्मोत्थ स्वाधीन अबाधित उत्तम सुख प्राप्त होईल. म्हणजे सगळे हे विशेषण पहा की हा परमानंद कसा आहे तर आत्मोत्थ आहे, म्हणजे आत्म्यापासून उत्पन्न झालेला आहे. स्वाधीन आहे म्हणजे यासाठी दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. अबाधित आहे म्हणजे याच्यामध्ये आता कुठल्याही तऱ्हेची बाधा उत्पन्न होऊ शकत नाही. अनुपम आहे म्हणजे या सुखाला कोणतीही उपमा देता येत नाही. अतींद्रिय आहे म्हणजे इंद्रियजन्य सुखापेक्षा याची जाती विलक्षण तऱ्हेची आहे. अनंत आहे म्हणजे कधीही हे सुख संपुष्टात येणारे नाही. अतुलनीय आहे याची कुणाचीही उपमा देता येणार नाही. अतुल म्हणजे तुलना होऊ शकत नाही अशा तऱ्हेचा हा असीम आनंद असीम सुख प्राप्त होईल. म्हणून हे भव्य जीवांनो, तुम्ही आपल्या कल्याणासाठी याचं अध्ययन करा, श्रवण करा, निरंतर त्याचे चिंतन आणि ध्यान करा आणि त्यामुळे अविनाशी सुखाची प्राप्ती होईल. हा श्री गुरूंचा उपदेश आहे. आणि या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराचे शेवटी अंतिम मंगलरूप काव्य सांगतात. इतीतमात्मनस्तत्वं ज्ञानमात्र व्यवस्थितम् अखंडमेकमचलं स्वसंवेद्योमबाधितम्. याप्रमाणे या आत्म्याचं तत्व तत्व परमार्थ स्वरूप ज्ञान मात्र निश्चित झाले की जे आत्मतत्व अखंड आहे, म्हणजे अनेक ज्ञेयाकारांनी आणि प्रतिपक्षी कर्मांनी खंडरूप दिसते, तथापि ज्ञान मात्रामध्ये न्यायकपणाने खंड नाही. म्हणजे जरी अनेक ज्ञेय या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होत असले तरी देखील आमचं ज्ञान मात्र अखंड रूपाचं राहतं. जसं आम्ही आरशाचा प्रयोग केला होता की आरसा तर आम्हाला पाहायचा, पण आमच्या प्रतिबिंबाला गौ न करून निखळ आरसा आम्ही बघू शकतो का? तसं या ज्ञानामध्ये ज्ञेयाकार जे प्रतिबिंबित झालेले आहे त्याला गौणत्व देऊन केवळ एक न्यायकपणाचा अनुभव घेणं. म्हणून एक रूप आहे, अचल आहे, आत्मस्वभावापासून किंवा ज्ञान स्वभावापासून चलित नाही, म्हणजे ज्ञेय रूप होत नाही, स्वसंवेद्य आहे, स्वयं आपल्याच द्वारा स्वयमेव जाणण्यायोग्य अनुभव घेण्यायोग्य आहे आणि कोणत्याही मिथ्या तर्कानी हा बाधित होत नाही. याच्यावरचं स्पष्टीकरण आपण सोमवारला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसावूनम. सर्वांना जय जिनेंद्र.